शंकर सिंग यांनी जे वक्तव्य केलेलं होतं मीरा भाईंदरमध्ये की आम्हाला महापौर उत्तर भारतीय बसवायचं आहे, त्यावरनं नवं वादन निर्माण झालंय. संजय राऊत यांनी सुद्धा म्हटलं की कृपाशंकर सिंग हे फक्त भाजपची बोलका पोपट आहेत आणि ही फक्त सुरुवात आहे मराठी माणसाची गळचेपी करण्याची. आणि अशा पद्धतीने आता ही रणनीती सुरू झालेली आहे. येत्या काळात अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळेल. संजय राऊत स्वतः पोपटलाल आहेत. गेल्या 4 वर्षापासून पोपटगिरी करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहेत. भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा अजेंडा स्पष्ट आहे की महायुतीचाच महापौर होणार. आम्ही भाषिकवाद प्रांतिकवाद याच्यामध्ये अजिबात पडत नाही. पण संजय राऊत आणि उबाटा गटाला माझा सवाल आहे की तुम्ही कुणाला महापौर करू इच्छिता? मुंबईमध्ये मुस्लिम आणि खान महापौर करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून सुरू आहे. हे महाराष्ट्रानं बघितलंय. उबाटा गटाचा अजेंडा काय आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय. त्यामुळं तुम्ही मुस्लिम मतांवर आणि हिरव्या मतांवर जिंकण्याचा प्रयत्न करताय हे देखील महाराष्ट्रानं बघितलंय. आणि त्यामुळं तुम्ही महापौर कोणाला करणार याची संपूर्ण माहिती महाराष्ट्राला आहे. संजयजी राऊत, आधी तुम्ही तुमचा अजेंडा स्पष्ट करा. तुम्ही तुमचा धर्म सोडून दिला. तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडलं आणि आपला पक्ष सोनिया गांधी यांच्या चरणावर अर्पण केला, राहुल गांधी यांच्या चरणावर अर्पण केला. आता महापालिकेला त्यांनी सुद्धा तुम्हाला फाट्यावर मारलंय. आणि अशा पद्धतीनं महापौर कोण करायचा आहे हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे. महापौर हा महायुतीचाच होणार. परंतु तुम्हाला मात्र खान महापौर हवाय हे महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राच्या लढ्यात भाजपा कुठेच नव्हती, ती नंतर आली. मात्र जे लढ्यामध्ये होते त्या मराठी माणसांची गळचेपी करण्यासाठी भाजप ही सगळी रणनीती करत आहे. मराठी माणसाच्या तोंडावरती पिचकार मारण्याचं काम भाजपने सुरू केलं आणि कृपाशंकर सिंग ही फक्त सुरुवात आहे. येत्या काळात आता निवडणुकीमध्ये योगी आदित्यनाथ त्याचबरोबर आणखी काही नेत्यांची परराज्यातल्या नावं त्यांनी घेतलेली आहे, ते सुद्धा सक्रिय होते. मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या कोणी मारल्या? मराठी माणसाच्या पोटावर पाय कुणी दिला? आणि मराठी माणसांची घरं कुणी लुटली? संजय राऊत याचं उत्तर आधी द्या. पत्राचाळीच्या माध्यमातून मराठी माणसाला बेघर करायचं, त्यांची घरं लुटायची, पैसा खायचा, मरिदा खायचा, हे धंदे कोणी केले? संजय राऊत तुम्ही केले. मराठी माणसाबद्दल बोलण्याचा तर तुम्हाला अधिकार नाही. 25 वर्ष मुंबई महापालिका उपभोगली. या 25 वर्षामध्ये तुम्ही मुंबईला लुटलं. आपली 2-2, 4-4 घरं केली आणि सर्वसामान्य मुंबईकराला कल्याण, डोंबिवली, बदलापूरला परागंदा केलं. हे कोणी केलं? तुमच्या धोरणामुळे केलं. भारतीय जनता पार्टी मराठी माणसाला सोबत घेऊन आहे. भारतीय जनता पार्टी मुंबईकरांना सोबत घेऊन आहे. मराठी माणसाला त्याच ठिकाणी हक्काची घरं मिळाली पाहिजे हे धोरण कुणी आणलं? उद्धवजी ठाकरे. संजय राऊत तुम्ही मुख्यमंत्री असताना ते जमलं नाही, ते देवाभाऊंनी केलं. बीडीडी चाळीमध्ये हक्काची घरं त्याच ठिकाणी देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसांनी केलं. तुम्ही मुंबईसाठी केलेलं एक काम सांगा. संजय राऊत 25 वर्षांपासून खासदार आहेत. संजय राऊतांच्या खासदार निधीतून मुंबईच्या विकासासाठी काय केलं याचं उत्तर संजय राऊतांनी आधी दिले पाहिजे. आणि राहिला प्रश्न तुरुंगात कोण गेलं होतं? मराठी माणसांसाठी संजय राऊत तुम्ही तुरुंगात गेला नव्हता. पत्राचाळीमध्ये घोटाळा केला म्हणून तुम्ही तुरुंगात गेला होता, हे देखील महाराष्ट्रानं बघितलंय. मराठी माणसाच्या छातीवर गोळ्या झाडण्याचं काम काँग्रेसनं केलं होतं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली पाहिजे हे काँग्रेसचं धोरण होतं. आणि त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसतात. तुम्हाला त्याबद्दल लाज वाटली पाहिजे. आधी मराठी माणसाची माफी मागा की आम्ही काँग्रेस सोबत गेलो. आधी मराठी माणसाच्या पाया पडा की आम्ही गेल्या 25 वर्षामध्ये मराठी माणसाची फसवणूक केली. गेल्या 25 वर्षामध्ये सर्वसामान्य मराठी माणसाला लुटलं. गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईकरांना लुटलं. याबद्दल संजय राऊतांनी माफी मागितली पाहिजे. आणि मग मराठी माणसांसाठी कोणी लढा दिला? संजय राऊत, आपण स्वतः मराठी माणसासाठी काहीही केलं नाही. आपले कंत्राटदार कोण कोण होते? महापालिकेमध्ये उबाटा गटानं कोणी कोणी कुणाला कंत्राट दिली याची यादीच संदीपजी देशपांडेंनी वाचली. ती जरा तुमच्या समोर सादर करा. राहिला प्रश्न स्टार प्रचारक कोण याचा आहे. आम्हाला अभिमान आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, योगीजी, देवाभाऊ हे आमचे स्टार प्रचारक आहेत. तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत? संजय राऊत तुमचे स्टार प्रचारक राशिद मामू आहेत. तुमचे स्टार प्रचारक औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर आहेत. तुमचे स्टार प्रचारक अफजल खानाची वंशावळ आहे. तुमचे स्टार प्रचारक मुंबईच्या ब्लास्ट मधला आरोपी इक्बाल मुसा, ज्याला मुंबईच्या ब्लॉन्स स्फोटामध्ये शिक्षा झाली होती, अशा लोकांना घेऊन तुम्ही स्टार प्रचार केला.
ज्या राशीद मामूने छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला, छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वसामान्य नागरिकांवर दगडफेक केली, त्या राशीद मामूला तुम्ही मातोश्रीमध्ये बसवलं आणि त्यांना स्टार प्रचारक करण्याचं काम केलं. आमचे स्टार प्रचारक मोदीजी आहेत, योगीजी आहेत, देवाभाऊ आहेत. तुमचे स्टार प्रचारक राशीद मामू आहेत. आमचा अजेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, तर तुमचा अजेंडा औरंगजेब फॅन क्लबचा आहे, हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती एक आरोप केला जातो. कोल्हापूरमधून जेव्हा त्यांच्या घरातल्या 3 सदस्यांनी उमेदवारी भरली तेव्हा ते निवडणूक आयोगाच्या त्या कार्यालयामध्ये उपस्थित होते आणि बाकीच्या उमेदवारांना म्हणजे काँग्रेस असेल, मनसे असेल, वंचित बहुजन आघाडी आणि इतर सर्व उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते त्यांना वेळ काढूपणा करून त्यांचे अर्ज थांबवण्यात आले आणि वेळची मुदत संपल्यानंतर ते या निवडणुकीमधून बाद ठरले असं देखील बोललं जातं आणि यामध्ये सत्यता असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. संविधानिक पदावरती असणाऱ्या अशा माणसांना पक्षाचा जो काही दुपट्टा आहे तो गळ्यामध्ये घालून अशा पद्धतीने करायला नको होतं असं राऊतांनी म्हटलं. संजय राऊत सातत्यानं खोटं बोलतात. संजय राऊतांचा एकही दावा खरा नसतो. राहुल नार्वेकरजी आणि या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. उलट संविधानिक घटनेचा पदाची पायमल्ली करण्याचं सर्वाधिक काम कोण केलं असेल तर उभाटा गटाने आणि संजय राऊतांनी केलं. संविधान घटना पायदळी तुडवायची, संविधानिक पद पायदळी तुडवायची. ज्या मनोहर जोशीजींचा उल्लेख संजय राऊतांनी केला त्या मनोहर जोशीजींना शेवटच्या काळामध्ये शिवसेनेच्या व्यासपीठावरून खाली उतरवण्याचं काम कुणी केलं होतं? संजय राऊत, उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं होतं. त्यामुळे तुम्ही संविधानिक गप्पा मनोहर जोशींचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मनोहर जोशींना शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं अपमानास्पद वागणूक मिळाली, त्यांना जाहीर व्यासपीठावरून उद्धवजी ठाकरे यांच्या समोरून खाली जावं लागलं. निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या सोबत नाही. निष्ठेच्या गप्पा संजय राऊत तुम्ही करू नका. निष्ठावंतांना तिकीट डावलण्याचं काम संजय राऊतांनी तुम्ही केलं. आमच्या मानखुर्द मध्ये ढेरंगे भाऊ हे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते शिवसैनिक म्हणून काम करत होते. त्यांचं तिकीट नाकारलं, त्यांना घरी बसवण्याचं काम तुम्ही केलं. अशा पद्धतीनं निष्ठावंतांना नाकारण्याचं काम उभाटा गटाकडनं सातत्यानं केलंय. मुंबईमध्ये अनेक निष्ठावंत शिवसैनिक घरी बसवले. गेल्या अनेक वर्षापासून जे निष्ठावंत उद्धवजी ठाकरे सोबत होते त्यांना घरी बसवले आणि दलाली करणाऱ्यांना संधी देण्याचं काम उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाने केलंय. त्यामुळे संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर आरोप करू नये. जगातला सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपामध्ये उमेदवारांनी या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या बंडखोरीवरून सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. कार्यकर्तेच नेत्यांना जाब विचारतायत. आमच्या पक्षात सुद्धा अपक्ष लोकांनी फॉर्म भरले मात्र अशा तमाशा केला नाही. महाराष्ट्रात वेगवेगळ्या रस्त्यांवरती अशा पद्धतीने तमाशा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होतोय. ज्यांचे नेते पक्ष घेत आहेत त्यांचे नेते आणि उमेदवार आता पैशांचे आरोप करतात असं देखील त्यांनी म्हटलं. वापरा आणि फेकून द्या ही रणनीती उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाची आहे. आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वी जेव्हा एबी फॉर्म वाटप झालं तेव्हा शिवसेना भवनाच्या बाहेर देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मातोश्रीच्या बाहेर अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते टाहू फोडून रडत होते. आमच्या तिथले ढेरंगे भाऊ स्वतः मातोश्रीच्या बाहेर 10 तास बसून होते, परंतु त्यांना साधा मातोश्रीमध्ये प्रवेश दिला नाही. ते रडत होते. अक्षरशः रडण्याचे व्हिडिओ त्यांचे व्हायरल झाले. ज्या आजींनी उद्धवजी ठाकरे यांची साथ दिली होती त्या फायर ब्रँड आजीला देखील, त्यांच्या रिलेटिव्हला देखील, त्यांच्या संबंधित कार्यकर्त्याला देखील तिकीट नाकारण्याचं पाप उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं. ज्या फायर ब्रँड आजीनी तुमची साथ दिली होती त्या फायर ब्रँड आजीचं म्हणणं देखील उद्धवजी ठाकरे तुम्ही ऐकलं नाही. आमच्या ढेरंगे भाऊने 10 तास मातोश्रीच्या बाहेर जाऊन रडले, तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न केले. वर्षानुवर्ष निष्ठावंत म्हणून कार्य करत होते. अशा माणसाला तिकीट नाकारण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं. त्यामुळे निष्ठेच्या गप्पा संजय राऊतांनी करू नये. संजय राऊतांची निष्ठा उद्धवजी ठाकरेंपर्यंत आहे का संजय राऊतांची निष्ठा राहुल गांधींकडे आहे याचा देखील तपास करणं आवश्यक आहे. संजय राऊतांची खासदारकी संपते आणि संजय राऊतांची खासदारकी संपत असल्यामुळे संजय राऊतांची निष्ठा आता उद्धवजी ठाकरे यांच्या प्रती नाही आहे, तर संजय राऊत यांची निष्ठा आता सोनिया गांधींचरणी आहे. संजय राऊतांची निष्ठा राहुल गांधींकडे आहे, कारण त्यांना वाटतं की येत्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे आपल्याला खासदारकी देऊ शकत नाहीत, फक्त राहुल गांधी आणि सोनिया गांधीच खासदारकी देऊ शकतात. एबी फॉर्म वरून सुद्धा संजय राऊतांनी आरोप केलाय. भाजपा एबी फॉर्म सोबत 5 कोटी देते तर शिवसेना शिंदे गट एबी फॉर्म सोबत 10 कोटी रुपये उमेदवारांना देतो. त्याचबरोबर
पुण्यामध्ये एका उमेदवारानं पक्षाचाच युनिफॉर्म गिळण्याचा प्रकार घडलाय आणि सायनमध्ये भाजपच्या एका उमेदवारानं जो युनिफॉर्म मिळालेला होता तो माघार घेतल्यानं सुद्धा बनावट पद्धतीनं झेरॉक्स सोडल्याचं समोर आलं, त्यासंदर्भात सुद्धा तक्रार करण्यात आली. संजय राऊतांच्या बाबतीत मला एक माहिती सांगायची की उभाटा गटाच्या वतीनं एबी फॉर्म सोबत जवळपास 15 कोटी रुपयाची रक्कम उमेदवाराला दिल्याची मला माहिती आहे. माझी निवडणूक आयोगाला देखील विनंती आहे, आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की याचा तपास देखील केला जावा. 15 कोटी रुपये एका उमेदवाराला उभाटा गटाने एबी फॉर्म सोबत दिलेले आहेत असा माझा आरोप आहे. भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथजी शिंदे हे पैशाच्या जोरावर निवडणूक लढत नाहीत. उद्धवजी ठाकरे, तुम्ही रोज 100 कोटी या हिशोबाने जवळपास 9.5 लाख कोटी रुपये जमा केले आणि ते 9.5 लाख कोटी रुपये तुम्ही या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खर्च करणार आहेत अशी माहिती देखील मला मिळाली. आणि या 9.5 लाख कोटी रुपयापैकीच 15 कोटी रुपये प्रत्येक उमेदवाराला एबी फॉर्म सोबत वाटप केल्याची देखील आम्हाला माहिती आहे. संजय राऊत, आधी हे 15 कोटी रुपये तुम्ही कसे दिले याचं उत्तर द्या आणि मग इतरांवर आरोप करा. शेवटचा प्रश्न, ठाकरे बंधूंचा वचननामा उद्या जाहीर होतोय. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या वचननाम्यावर ते काम करतायत आणि ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा मुंबई आणि आजूबाजूच्या सगळ्या शहरामध्ये सुद्धा होणार आहेत. मुंबईमध्ये जवळपास 3 सभा होत आहेत, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, पुण्यामध्ये सुद्धा सभांचे आयोजन करण्यात आले. ठाकरे बंधूंनी तयारी सुरू केलेली आहे, कशा पद्धतीनं भाजप उत्तर देणार? हा वचननामा नाही तर हा नाटकनामा आहे. गेल्या वेळेला देखील मुंबईकरांना यांनी वचनं दिली होती की मुंबई आम्ही स्वच्छ ठेवू, चांगली ठेवू, पण एकही वचन उद्धवजी ठाकरे, संजय राऊत तुम्ही केलं नाही. तुम्ही सातत्यानं ड्रामेबाजी केली, त्यामुळे तुमचा हा वचननामा नसून नाटकनामा आहे हे महाराष्ट्राला माहित आहे. कारण तुमची पार्टी ड्रामेबाज आहे हे देखील महाराष्ट्राने ओळखलंय. त्यामुळे तुम्ही वचननामाच्या गप्पा करू नका. वचन द्यायचं आणि लोकांची फसवणूक करायची हे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांच्या पक्षाचं सातत्यानं धोरण आहे आणि हे देखील मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी कितीही खोटी वचनं दिली, कितीही खोटी आश्वासनं दिली तरी ती पूर्ण होणार नाहीत. देवाभाऊ फक्त वचन देत नाहीत तर ते वचन पूर्ण करण्याचं काम करतात. देवाभाऊंनी मानपूर सारख्या भागामध्ये मेट्रो आणली. पूर्वी फक्त 1 मेट्रो होती, आज मुंबईमध्ये 7 मेट्रोची कामं MMR रिजन मध्ये सुरू आहेत आणि मेट्रो सुरू करण्याचं काम देखील देवेंद्रजींनी केलं. अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मुंबईचे रस्ते असेल, डीप क्लिनिंग असेल, हे सगळं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात होत आहे. तुम्ही फक्त लोकांना फुकटी आश्वासनं दिली, प्रत्यक्षात काहीही केलं नाही. करून दाखवलं असं म्हणतात, पण तुम्ही काहीही करून दाखवलं नाही. उलट फक्त भाषण करून दाखवलं. तुमचं धोरण भाषण करणं एवढंच आहे. सकाळी उठायचं, पत्रकार परिषद घ्यायची, याच्या पलीकडे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी, सर्वसामान्य मराठी माणसासाठी तुम्ही काहीही केलं नाही. हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे तुमचा वचननामा नाही तर नाटकनामा आहे. वचननामा पूर्ण फक्त भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाईच करू शकते. बाकी कुणालाही वचननामा पूर्ण करता येत नाही. उलट तुम्ही मुंबईकरांना लुटलंय, आपलं घरं भरली, हे देखील मुंबईकरांनी ओळखलेलं आहे. पुण्यातल्या एका उमेदवारावरून भाजप कार्यकर्ते नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट सुद्धा पाहायला मिळतात. पुण्यातल्या पूजा मोरे या संजय जाधव यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना भाजपने उमेदवारी दिले. भाजपला शिव्या शब्द देणाऱ्या, सरकारबद्दल वाटेल ते वक्तव्य करणाऱ्या अशा उमेदवारांना भाजप कसा का उमेदवार देऊ शकतं असा प्रश्न कार्यकर्त्यांनी केला. खरं तर पूजा मोरे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली. पूजा मोरे या आता भारतीय जनता पार्टीच्या विचाराशीच आहेत आणि करणार आहेत. त्यांचे व्हिडिओ देखील येत आहेत की ते भारतीय जनता पार्टीला समर्थन करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या बाबतीत देखील ते समर्थन करतायत. आमची धोरण हेच आहे की जे भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी जुळून घेतील, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विचाराशी जुळून घेतील, देवाभाऊंच्या विचाराशी जुळून घेतील, अशा सगळ्यांना सोबत घ्यायचं. राजकारणामध्ये कोणीही एकमेकांचं शत्रू नसतं. राजकारणामध्ये विरोधक असतात आणि विरोधक आज उद्या एकत्र येऊ शकतात. आपण राजकारणामध्ये एकमेकांचे शत्रू नसतो याचं भान ठेवलं पाहिजे. कालपर्यंत ते वैचारिकपणे भारतीय जनता पार्टीला विरोध करत होते. आज त्यांचं मत बदललेलं आहे, वैचारिक रूपांतर झाले आणि ते भारतीय जनता पार्टीचं समर्थन करतायत. ही आनंदाची गोष्ट आहे. कालपर्यंत एखादा विरोधक विचाराने विरोध करू शकतो, आज त्याच्या विचाराचं परिवर्तन होत असेल. विचाराचं परिवर्तन करून
ते भारतीय जनता पार्टीला महायुतीला साथ देत असतील त्याच्यामध्ये बिघडलं काय? अहो, ज्या उद्धवजी ठाकरे यांनी काँग्रेसला काय काय शिव्या दिल्या होत्या, काँग्रेसचं दुकान बंद करू असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हटले होते. सोनिया गांधींना करप्शन क्वीन हे संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहून आणलं होतं. त्या करप्शन क्वीन असलेल्या सोनिया गांधींच्या मांडीला मांडी लावून बसायला संजय राऊतांनी कमी केली नाही. त्यांनी आमच्यावर आरोप करू नये. वैचारिक मतभेद होते, पण वैचारिक मतभेद दूर ठेवून भारतीय जनता पार्टीची विचारधारा जर का कोणी स्वीकारत असेल तर त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. कट्टर समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं काय? ते कट्टर समर्थक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते असतात. ते कुठेही जात नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येकाला संधी मिळते असे नाही. भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. आज 4 लोकांना संधी मिळते, उद्या 4 लोकांना संधी मिळेल. प्रत्येकाला संधी मिळणारा पक्ष आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा हा पक्ष आहे आणि आम्ही सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देतो. आज काही लोकांना संधी मिळाली. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. उद्या देखील इतरांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. नवनाथ जी, राज ठाकरे का बारंबार ये स्पीच आ रहा है कि मराठी टूटू नये, टूटलं तर टूटलं, इस पर आप क्या कहना चाहिए? मराठी तुटणार नाही. मराठी भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. मुंबईकर भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे आणि सर्व मुंबईकर महायुतीला आशीर्वाद देतील. कारण त्यांना माहित आहे देवाभाऊ एकनाथजी शिंदे, रामदासजी आठवले यांनी मुंबईचा विकास केला. हे सर्व मुंबईला पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी कितीही आरोप केले, राज ठाकरेंनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मुंबईकर, महाराष्ट्र माणूस आणि सर्व मुंबईकरात मुंबईतील राहणारे नागरिक भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सोबत असतील. खूप खूप धन्यवाद.